नमस्कार. क्रिकेट अँड मच मोर मध्ये आपलं स्वागत. तर मित्रांनो, गेला आठवडा जो होता तो भारतीय क्रिकेटसाठी अतिशय खूपच चांगला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलींनी वर्ल्ड कप जिंकला. होस्ट देशांनी वर्ल्ड कप जिंकायचं कमी वेळा होतं ते आपल्या मुलींनी करून दाखवलं. जिंकला, आरामात जिंकलेला नाही आहे, प्रयत्नपूर्वक जिंकलेला आहे, पण एंड रिझल्ट महत्त्वाचा आहे, जिंकला. तसंच व्हाईट बॉलमध्ये आपला संघ ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता. त्याच्याबरोबर ODIची पण हे झाली आणि T20ची पण सिरीज झाली. ODI सिरीज आपण हारलो, पण T20 आरामात जिंकलो. T20मध्ये आपला संघ म्हणजे काय हे आहे, अगदी अपराजित आहे. म्हणजे कोणी नाही हरू शकत आपल्या T20च्या संघाला आरामात. तर आता पहिल्यांदा जर ह्याचा परामर्श घ्यायचा झाला तर वुमेन्स क्रिकेटचा वर्ल्ड कपचा फार फार मस्त 31 काहीतरी सामने झाले. एकंदरीत 8 संघ होते. पहिले 4 संघ सेमीफायनलला येणार. फार सुंदर झाली ही स्पर्धा, अतिशय चुरशीची झाली. एक वेळ अशी होती की भारताला सेमीफायनलमध्ये तरी जागा मिळते की नाही, इथपर्यंत सुद्धा भारत आला, एवढा खालीसुद्धा गेला होता. म्हणजे अप्स अँड डाऊन्स फार पाहिले या स्पर्धेत आपण. शेवटी एंड रिझल्ट इज गुड, आणि ह्या एंड रिझल्टचं बरंचसं श्रेय अमोलला जातं. अमोल मुजुमदार हे निर्विवाद. अर्थात ग्राउंडवर कामगिरी केली आहे संघानेच, मुलींनीच केली आहे, पण ते घडवून आणण्याची कामगिरी, मोठी कामगिरी अमोलने केली. विश्वचषकाची सुरुवात मस्त झाली आपली. पाकिस्तान आणि श्रीलंका हे तुलनेने जे ओके संघ होते त्यांना आपण आरामात हरवलं. पण पहिला दणका दिला आपल्याला साऊथ आफ्रिकाने. लीग मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेने आपल्याला आरामात हरवलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तर आपलं दणकून हरवलं. 340 रनसुद्धा आपण प्रोटेक्ट नाही करू शकलो. त्यानंतर आपला सगळ्यात जिव्हारी लागणारा जो पराभव होता ना, तो इंग्लंडच्या अगेन्स्ट होता. 4 धावांनी चेस करताना आपण हारलो. 4 विकेट शिल्लक होत्या आपल्या, तरीही शेवटच्या ओव्हरला आपण 4 धावा आपल्याला कमी पडल्या. तो म्हणजे सहन करण्यासारखा पराभव नव्हताच. त्या पराभवानंतर आपला संघ खडबडून जागा झाला. मुंबईची ज्या खडूस क्रिकेटची परंपरा आहे, त्या खडूस क्रिकेटच्या परंपरेला जाऊन अमोल सरांनी मुलीचा एक छानपैकी क्लास घेतला. आणि हा क्लास घेतला हे समजलं केव्हा, तर हरमननी पुढच्या सामन्यातच सांगितलं की आम्ही आज जे काही करू शकलो आहे ते सरांनी आमचा जो क्लास घेतला इंग्लंडच्या संघानंतर, त्यानंतरच. म्हणजे हा जो आपला आहे ना कोच, हा ह्याचा म्हणजे आपले जे रमाकांत आचरेकर होते, त्यांच्या मुशीतून जे घडलेले आहेत सचिन, विनोद कांबळे, अमोल मुजुमदार, या सगळ्या ह्याच्यात म्हणजे त्यांची जी परंपरा आहे रमाकांत आचरेकरांची, ती त्यांच्या शिष्यानी पुढे अगदी व्यवस्थित चालू ठेवली. म्हणजे त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आपल्या संघाला त्यांनी विश्वचषक जिंकून दिला. खरं तर आपला संघ जो सामने हारला ना, ते मुख्य म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंगपेक्षाही ना, पहिले जे इनिशियल स्टेजेसला आपली फिल्डिंग अतिशय खराब होत होती. कीपिंग बरोबर होत नव्हती. सोपे झेल सुटत होते. रनआउटच्या संधी दौडत होतं. रनिंग बिटवीन हे सगळं जे आहे, या सगळ्यावर अमोल सरांनी नक्कीच लेक्चर दिलेलं असणार, फिल्डिंग या ॲस्पेक्टवरून. आणि नंतर एक वेळ अशी होती की डू ऑर डाय, प्रत्येक सामना जिंकतच गेला पाहिजे. तेव्हा आपल्या संघाने सगळे सामने जिंकले. हे खूप कौतुकास्पद आहे. सगळ्यात पहिल्यांदा न्यूझीलंडला हरवलं. त्यानंतर हे सेमीफायनल जी होती ती ऑस्ट्रेलियाबरोबर होती. आणि ऑस्ट्रेलियाबरोबरची सेमीफायनल म्हणजे आता सगळेजण गृहीत धरून चालले की बाबा संपला, आपला भारताचा प्रवास संपला. आणि पहिली इनिंग जेव्हा संपली तेव्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखंच होतं. 340 रन चेस करायचे होते. ऑस्ट्रेलियन त्या संघासमोर आपला संघ 340 करेल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं. पण तो चमत्कार आपल्या संघाने करून दाखवला. ते सुद्धा 2 विकेट तशा स्वस्तात गेल्या होत्या पहिल्या. पण त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर यांची जी पार्टनरशिप झाली, जबरदस्त पार्टनरशिप झाली. त्या पार्टनरशिपमध्ये आपण संघात
आपण मॅचमध्ये परत आलो आणि सगळ्यात कौतुक जेमिमाचं आहे. जेमिमाने तो सामना आपल्याला नक्कीच जिंकून दिला. जेमिमा पण स्वतः म्हणते की माझ्यापेक्षाही जे छोटे छोटे कॅमिओज झाले आणि माझी आणि हरमनची जी पार्टनरशिप झाली त्यामुळे आम्ही सामना जिंकलो. कॅमिओज झाले बरोबर आहे. या सगळ्या स्पर्धेमध्ये मला सगळ्यात आवडलं म्हणजे ऋचा घोषनी प्रत्येक याला ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटनी 10-20 चेंडूमध्ये 40 धावा वगैरे जे कॅमिओज केलेले आहेत ते सुद्धा आपल्या विजयाचा मोठा म्हणजे हातभार तिथे लागलेला आहे. आणि एक अभूतपूर्व विजय आपण साकारून दाखवला ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट जेव्हा सेमीफायनल जी अशक्यप्राय होती ती आपल्या संघाने जिंकली. तेव्हा आता असं होतं ना की फायनल आपणच हॉट फेवरेट होतो. फायनलला आपण हॉट फेवरेट जरी असलो तरी आफ्रिकेने चांगलीच लढत दिली होती. आणि त्यांची जी लॉरा जी तिचं आडनाव लक्षात येत नाही माझ्या कॅप्टन जी होती तिने जो फाईट केली होती आणि शतक झळकावलं होतं ते अभूतपूर्व होतं. पण शेवटी त्यांचा हे तोकडा पडला आणि आपण आफ्रिकेला 50 धावांनी हरवलं आणि विश्वचषक आपल्या मुलींनी उंचावला. इट वॉज अ ग्रेट गिफ्ट टू अमोल सर ऑन हिज बर्थडे. तेव्हाच बर्थडे कधीतरी आहे त्यांचा. अतिशय कौतुकास्पद. तर त्यानंतर अमोल मुजुमदार जो आहे ना तो खरंच बेस्ट माणूस आहे. असा उत्तम प्रशिक्षक आपल्या संघाला हवा. कदाचित पुढे त्याची वर्णी आपल्या ह्यालासुद्धा लागेल आणि तो रमाकांत आचरेकरांचा शिष्य हे बिरुद त्यांनी अगदी सार्थ केलं. एक अतिशय आणि बघा 1983ला जेव्हा आपल्या संघाने विश्वचषक जिंकला त्यानंतर आपलं एकंदरीत सगळं कायापालटच झाला आपल्या संघाचा ह्याच्यामध्ये. खूप बदलत गेले अगदी. म्हणजे तेव्हा अंडरडॉग जी आपला संघ होता तेव्हा आजच्या घडीला आपला संघ एकेकाळी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज जे दादा होते तसे आज आपण नक्कीच दादा आहोत आणि रेड बॉल आणि व्हाईट बॉल दोन्हीमध्येही आहोत. जबरदस्त प्रगती झालेली आहे आपल्या संघाची. अशीच प्रगती आपल्या मुलींच्या संघाची इथून पुढे होईल अशी आपण आशा करूया. बाकी इकडे ह्याचं जर बोलायचं झालं ऑस्ट्रेलियाची जी आपली टूर होती ती टूर आपण हारलो 2-1ने हारलो. पहिल्या 2 मॅच त्यांनी आरामात जिंकल्या. पण शेवटचा जो सामना आपण जिंकलो तो अफलातून जिंकलो. पुन्हा एकदा रोकोनी आपलं हे दाखवला. विराट कोहलीनी 2 डक्स काढले डक पॉन्डमधून 2 डक्स बाहेर काढले. पण त्यानंतर शेवटचा जो सामना होता त्याच्यामध्ये अतिशय सुंदर इनिंग झाली त्याची. रोहितची सेंचुरी झाली. त्याचे 70-80 धावा झाल्या आणि आपण आरामात चेस केलं. चेस मास्टरच आहे. विराट चेस मास्टर आहे. रोहितसुद्धा चेस मास्टर आहे. एक अतिशय सुंदर सामना झाला होता तो सामना. सेरीज जरी आपण हारलो असलो आता बघा आपलं सिलेक्शनचं जरा डायलेमामध्ये आलेलं आहे. कसं आलेलं आहे तर बा आता 27ला हे आहे विश्वचषक आहे आपला ODIचं. आणि ह्या दोघांनी जर उत्तम फॉर्म दाखवला आपलं हे फिटनेस टिकवला तर टीमचं सिलेक्शन करणं खरोखरच अवघड आहे. ह्यांना डावलणंही एक अशक्य आहे आणि यांचा एज फॅक्टर विचारात घेतला तर यांना कन्सिडर करणंही अवघड आहे. त्यामुळे हा मोठा डायलेमा आहे. बघूया आता ह्याच्यातून आपला संघ कसा मार्ग काढतो. त्यानंतर ODI झालं. त्यानंतर T20चे जे 5 सामने होते त्याच्यातला पहिला आणि 5वा सामना वाहून गेला पावसामुळे. मधले जे 3 सामने होते त्याच्यातला दुसरा सामनाने ऑस्ट्रेलियाने आपल्याला आरामात हरवलं. पण तिसरा आणि चौथा सामना आपण ऑस्ट्रेलियाला खरोखर म्हणजे इंटिमिडेटिंग परफॉर्मन्स होता आपला. आणि पर्टिक्युलरली अभिषेक शर्माचं तर मला एक जाणवलं. अभिषेक शर्माची धास्ती घेतली होती ऑस्ट्रेलियन्स लोकांनी आणि चक्क त्याचे कॅचेस टेन्शनमध्ये ड्रॉप करत ऑस्ट्रेलियन्स आर ॲज गुड ॲज रोबोज. पण ते सुद्धा अभिषेकच्या धसक्यामध्ये आले होते आणि त्याच्या कॅचेस ड्रॉप करत होते. खूप आनंद होत होता हे बघताना. अभिषेक युवराजनी त्याच्यावर जी मेहनत घेतलेली आहे ती अफलातून आहे. जबरदस्त आहे मुलगा हा. एकंदरीत आपली टीमच चांगली आहे. पण मला एक कळत नाही म्हणजे माझ्या अल्पमतीला एक कळत नाही की आपला हा जो आहे आगरकर आणि गंभीर यांचा शुभमनला T20मध्ये खेळण्याचा अट्टाहास का चालू आहे. बघा विचार करा आपली जी आधीची जी म्हणजे हे आहे T20ची सुरुवातीची जी टॉप ऑर्डर आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे. अर्थातच अभिषेक आहे. अभिषेकबरोबर संजू सॅमसन आहे. संजू सॅमसन नंतर आयदर तिलक किंवा सूर्या आलटून पालटून 3-4 हे चौघेही
ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटने धावा करतात. आणि कसं आहे ना, T20मध्ये तुम्हाला इनिंग डेव्हलप करणे वगैरे या गोष्टी आउट ऑफ क्वेश्चन आहेत. तिथे इव्हन धपाधप मारायचं असतं. आणि ते मारत असताना एखादा जो सामना आहे त्याच्यातला तुम्ही 100-125मध्ये ऑल डाऊन झालात आणि हारलात, ओके. पण असं झपाझप खेळताना तुम्ही 200 वगैरे 250 वगैरे आरामात करता. कुणापासूनही शतक नको आहे, कोणापासून 50ही नको आहेत. प्रत्येकाने 200च्या स्ट्राईक रेटने एक 30-40 धावा काढल्या तर तो सामना आपण नक्की जिंकून जातो. आणि या समीकरणामध्ये खात्रीने सांगतो, शुभमन नाही बसत. शुभमनचा स्ट्राईक रेट 200च्या जवळपासचा नाही आहे. तो रेड बॉलचा प्लेअर चांगला आहे, इवन तो ODIला चांगला आहे. पण शुभमनला घ्यायचा 8 तास आपली निवड समिती का करते आहे हे खरंच समजत नाही. बघा, एकट्या शुभमनला घेतल्यामुळे काय होतं, संजू सॅमसनचा हे कॉन्फिडन्स गेला. ओपनिंगला संजू सॅमसन आणि ही जी जोडी होती ती अफलातून होती. संजू सॅमसनला मिडल ऑर्डरला यायला लावलं, तिथे त्याचा परफॉर्मन्स ढेपाळला. ह्याला न घेतल्यामुळे यशस्वी जायस्वाल, जो सुद्धा 100-200च्या ह्याने खेळू शकतो, त्याला आत प्रवेश मिळत नाही आहे. ते तर झालंच, पण इव्हन आपला ऋतुराज सुद्धा 2-250 हे करू शकतो. 200-250ने 200च्या स्ट्राईक रेटच्या जवळपास नक्की हाणामारी करू शकतो सुरुवातीला येऊन. हे झालंच. आणि आता पुन्हा डोअर नॉक करतोय वैभव, त्याला पण आत घ्यावं लागणार आहे आज नाही उद्या. मग हा एकट्याला खेळवण्यासाठी ह्या चौघांवर आपण अन्याय का करतोय मला नाही कळत आहे. तुम्ही सगळ्या तज्ज्ञ लोकांनी ह्याच्यावर तुमचं मत काय तेही मला ऐकायला नक्कीच आवडेल. नाही, शुभमनबद्दल काहीही अकस नाही आहे किंवा त्याच्या टॅलेंटबद्दल काहीही डाऊट नाही आहे. पण T20 हा फॉर्मॅटच असा आहे की जिथे शुभमनला आत इन्क्लुजन केल्यामुळे आपल्या समस्या वाढलेल्या आहेत. आता असं असतं बघा, आपला संघ टॅलेंटेडच आहे, कसल्याही परिस्थितीत तो सामने जिंकतोय. जोपर्यंत सामने जिंकतोय ना तोपर्यंत सगळं झाकून जात आहे. पण या ह्याच्यामुळे जर आपण सामने हारायला लागलो तर विचार करायला लागेल संघाला, अजूनही विचार करायला लागेल. कारण आता ह्याची T20चं चॅम्पियनशिप पण जवळ आहे. असू दे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग आपण ODIचा पण जिंकू, विश्वचषक येणारा, आणि T20चा पण जिंकू. या गुड नोटवर आपण थांबूया. मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, भेटूया.